नमस्कार. बोगस ब्रॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक नवीन व्यक्ती जुळले गेले, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. नमस्कार. माझ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं की मी कुठल्या प्रोफेशनचा असेल? तुम्ही नक्कीच एक सॉफ्टवेअर इंजिनियर असणार. इथेच फसतात लोक. मी सॉफ्टवेअर इंजिनियर नाही, मी चोरी करतो. चोरी. आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट चोरी. प्रोफेशनल इन द चोरी. यप, आय एम द चोर. कधीपासून तुम्हाला चोरी करण्याचा छंद लागलाय? माझं प्रेरणास्थान मी ऋतिक रोशनला ठेवतो. धूम 2 आल्यानंतर मी एवढा इन्स्पायर झालो की अरे, चोरी करणे पण किती एक मोठी आर्ट सारखं सिस्टीम आहे. त्यापासून मी ठरवलं की मी एक मोठा प्रोफेशनल आणि पॅशनेट चोर होणार. तुम्ही पहिली चोरी कधी केली आहे प्रेक्षकांना जरा सांगा तर. पहिली चोरी मी माझ्या मित्रांबरोबर ग्रुप चोरी केलेली. त्याला मी म्हणतो वाणी हाइस्ट. आमच्या इकडे ना वाणी त्याचं दुकान होतं. त्याच्या दुकानातून आम्ही बटाटे चोरायचो आणि मस्तपैकी रात्री गरम करून ते लाकडात गरम करून उकळवायचो आणि त्याच्यात मीठ लावून खायचो. तुम्हाला सांगतो त्याला मला जी किक भेटली तेव्हा ठरलं की मोठा होऊन चोरच होणार. तुम्ही तुमच्या चोरी पॅटर्न बद्दल थोडंसं एक्सप्लेन करा. आता आमच्या चोरीचा पॅटर्न म्हटलं तर आमच्या चोरीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं टायमिंग. आम्ही चोरी करतो सकाळी 6 ते 9 पर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत. हे कसे पीक टाइम आहेत. सकाळी लोकांना ऑफिसला जायची घाई, नंतर संध्याकाळी घरी जायच्या घाई. या घाईचा फायदा उचलून आम्ही चोरी करतो. तुम्ही तुमच्या चोरीबद्दल थोडं सांगा तर. आता आम्ही जे चोरी करतो हे आम्ही नेहमी ग्रुपमध्ये करतो. कारण सिंगल माणूस जेव्हा चोरी करायला जातो तो नेहमी फसला जातो. ओके. आता मी तुम्हाला सांगणार आहे की चोरीचे पॅटर्न्स आणि ते कुठे शिकायचे. आमचा एक कोर्स आहे त्याच्यामध्ये आम्ही चोरी करायला शिकवतो आणि ह्या कोर्ससाठी एव्हरीवन इज इन्व्हायटेड. कोर्स बद्दल सांगणार आहे. मी जो कोर्स घेतो त्याची फी आहे 51 रुपीज ओनली. तुम्ही हा कोर्स का केला पाहिजे? आता तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही लॉयर असाल, तुम्ही इंजिनियर असाल, कुठल्याही प्रोफेशनचा असाल, पण तुम्हाला पार्ट टाइम घाई गडबडमध्ये गर्दीमध्ये तुम्ही जाता, काही एक्स्ट्रा कॅल्क्युलेटिव्ह ऍक्टिव्हिटीज म्हणून तुम्ही माझ्या कोर्समध्ये इन्व्हॉल्व करू शकता. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कसं चोरी करायचं, केव्हा करायचं, कधी करायचं आणि राहणीमान कसं हवा. चोर हा 4 लोकांमध्ये चोर दिसला तर मग तो चोरी कसा करेल. नेहमी प्रोफेशनल दिसा, लोकांसारखे दिसा आणि चोरी करा. तुम्हाला कधीच कोणी पकडू शकणार नाही. तुमच्या टीम मध्ये साधारण किती लोक आहेत? आता आमच्या कोर्समध्ये जे ट्रेनी आहेत ते काहीतरी 20-25 आहेत आणि बाकीच्या पूर्ण ग्रुप पकडला तर ऑल ओव्हर मुंबईमध्ये आम्ही 150 लोक आहोत. आम्ही व्हॉट्सअप आणि टेलिग्राम एक ग्रुपमध्ये आहोत. तर आम्ही आमच्या ग्रुपमध्ये कन्सिडर करतो की आता कोणाला तुर्बेमध्ये स्टेशन जवळ चोरी करायची तर आम्ही लगेच मेसेज टाकतो की मी उद्या तुर्बेला चाललोय. तर 4 लोक बोलतात मी पण जातो. म्हणजे ग्रुप जेव्हा टीम वर्क असतं तेव्हा चांगला पैसाही भेटतो आणि लवकर पकडलेही जात नाही. त्यामुळे आता आमचा एक मेंबर कोर्स करून दिवसाचे 1,500-2,000 रुपये तर कमवतो. पण महिन्याचा पीक पिरियड असेल, जसं आपण म्हणतो ना तो पगाराचा हप्ता, तेव्हा तर आमचे एक पोराच्या हातात नाही म्हणून तरी 6,000 ते 8,000 रुपये दिवसाचे सुटतात. दिवसाचे. आणि आमच्या पोरांचे जॉब बरोबरचे एक्स्ट्रा पेमेंट महिन्याचे 1-1.5 लाखापर्यंत जातात. तुम्ही आता साधारण तुम्हाला किती पैसे? आता मी तुम्हाला सांगतो या कोर्स माध्यमातून आणि आमच्या एक पर्सेंटेज वाला सिस्टीम पण असतो. काही लोक मोठ्या चोरी करतात, जसे सोनं चोरी करणं, मोबाईल चोरी करणं. आता अशा लोकांसाठी आम्ही काय करतो, त्यांच्याकडून ती गोष्ट घेतो आणि एका चांगल्या डीलरकडून डील करून देतो आणि जोही पैसा असतो त्याच्यात आम्ही 20%, 30% ऍज पर द प्रोडक्ट आम्ही चार्ज करतो. वरतून माझे स्टार्टअप सुद्धा आहेत. तुम्ही तर ऐकलं असाल ते हॅलो कौन बनेगा करोड़पति में आपका स्वागत है. आपको 2 सवाल का जवाब देना है, आपको 1 करोड़ मिलेगा. हा स्कॅम कोणाचा? माझा. मध्ये ती लॉटरीचा स्कॅम निघालेला की हॅलो तुम्ही 2 लाख रुपये जिंकला, तुम्हाला जर लॉटरी पाहिजे असेल तर तुम्हाला 3-4 हजार रुपये भरावं लागते अॅन्युअल फी म्हणून. हे स्कॅम आधी मीच मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केले, पण मला त्याचा पॅटर्न भेटला नाही. काय आहे, गव्हर्नमेंट
चांगली नाहीये, सपोर्टिव्ह नाहीये अशा चांगल्या गोष्टींमध्ये. त्यामुळे मला ह्या गोष्टींचं पेटंट करता आलं नाही. आता कोणी छोटा मोठा माणूस माझी सिस्टीम घेऊन कुठेही काम चालू करून घेतात आणि थोडं मोठे पैसे कमवतात. आता तर मी एक नवीन स्कॅम चालू केलेला आहे, तो म्हणजे आरटीओ चलन स्कॅम. व्हॉट्सअपवर आरटीओ चलन काढतो, लोकांना पाठवतो, लोक लगेच फसतात, घाबरतात आणि घेऊन टाकतात पैसे. हा स्कॅम आता खूप चर्चेत चालवला आहे. आता तुम्ही विचार करा याच्यात कसे फसतात लोक. आता काय असतं माहिती का, लोक पीयूसी काढताना नंबर प्लेटचा फोटो देतात. आम्ही तोच नंबर प्लेटचा फोटो घेतो आणि लोकांना खोटा चलन पाठवतो. ते घाबरतात आणि आमच्या चलनला भागी पडतात. हा स्कॅम लेटेस्ट आहे. आता बघू, तुम्हाला सांगितले किती लोक कॉपी करतात ते बघू आपण. तुमच्या फॅमिलीमध्ये माहिती का तुम्ही चोरीचा बिझनेस करताय? हे बघा, चोरी हा काय असं गाजाबाजा करणारी गोष्ट नाही. कारण कोण जळलं, कोणी पोलिसाला टिप दिलं, मी जेलमध्ये जाईल. त्यामुळे त्यांनाही नाही माहिती. मी जगासाठी सिव्हिल इंजिनियर आहे. मी एका छोट्याशा फर्ममध्ये काम करतो. माझ्या दिवसाच्या महिन्याचा काहीतरी 10-20 हजार रुपये पगार येतो. तो पगार मी घरी डायरेक्ट देऊन टाकतो. बाकी तुम्ही विचारलं उरलेल्या पैशाचं करतो का? उरलेल्या पैशाची मी जी वेगळी मजा करतो त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण आहे, चांगलं प्रोफेशन आहे. मी तुम्हाला आत्ताही सांगतो मित्रांनो, तुम्हाला एक्स्ट्रा कमाई करायची असेल आणि ती चांगली करायची असेल आणि तुम्हाला तुमचे मोठे मोठे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तुम्ही माझ्या कोर्समध्ये आत्ताच्या आता इन्व्हॉल्व व्हा. मीच आहे तो तुमचं आयुष्य चांगलं आणि स्वप्न तुम्हाला मिळवून देणारा. बोगस पॉडकास्टने मला बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे.